वरून पाऊस चालू होता तरी सुद्धा आमचं पोहणं चालूच होतं। तर जय शिवराय मित्रांनो, उद्या घरी गणपती बाप्पा येणार आहे, पण त्या अगोदर आज दुकानामध्ये विकायला एकदम भारी भारी गणपती बाप्पा आले होते। आता तुम्ही म्हणत असताना की मी वर शिडीवरती जाऊन का बसलेलो आहे, तर खाली एक खतरनाक शिकारी बसलेला आहे जो की मला खाली येऊनच देऊ नव्हता राहिला। आता दुपारच्या पहाऱ्यामध्ये कडक ऊन पडलेलं होतं आणि वातावरण पण इतकं छान झालेलं होतं, म्हणून म्हणलं आता चला आपण जाऊ पोहायला। आता या विहिरीमध्ये पोहायच्या अगोदर हिच्या मधला आम्हाला पहिले कचरा साफ करायचा होता, जेणेकरून पोहण्यामध्ये काहीच अडचण नाही झाली पाहिजे। पण आम्ही जे जुगाड केलं होतं ते तर काही कामी पडलं नाही, पण पोहून भाईने नंतर जे जुगाड केलं ते एकदम उपयोगी पडलं। पूर्ण कचरा काढला आणि पोहायचं की लगेच पाऊस चालू झाला। बापरे म्हणलं झाला सत्यानाश आता। पण पाऊस चालू असू द्या काही असू द्या, आपल्याला कुठं फरक पडतो का? वरून पाऊस चालू होता आणि खाली आमचं विहिरीमध्ये पोहणं चालू होतं। म्हणलं असं पण पावसामध्ये उभं राहून भिजणारच आहे, त्या परता आपण पोहूनच भिजलेलं चांगलं नाही का? आणि आज खूप दिवसानंतर इंद्रधनुष्यही बघण्यात आला आणि खरंच आजचा दिवस खूपच भारी होता। ज्या पण गोष्टी झाल्या त्या चांगल्याच झाल्या। आणि बाकी शेवटला आता तुम्ही पण माझ्यासाठी एक चांगली गोष्ट करा, व्हिडिओला लाईक करा आणि मला फॉलो करून